कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू आली आली पारू, ये 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 ये। काय झालं देवी, तुम्ही बोलवलत मला? और मला एक सांग, आपल्याकडे गेस्ट येणार आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे हे तर मी तुला सांगितलं होतं, पण जेवणात विष घालायचं आहे हे तुला आईने कधी सांगितलं? आणि मुळात तू खरोखर विष कालवलं होतंस का? असं करेन का मी सर? ती फक्त आयडियावरती चोर वळकायची। अगं ए पारू, अगं आधी मला तरी सांगायचं ना, मी जेवण घेतलं असतं। मी जेवले नाहीये, तुझ्या या भीतीमुळे जेवले नाहीये मी। एक मिनिट दामिनी काकू, पण पारू तरी मला एक कळत नाहीये की आई जेव्हा म्हणाली की पारू सगळं तयार आहे ना, तेव्हा तू हो का म्हणालीस तिला? कारण पारूला माझ्या मनातलं सगळं कळतं। माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे। आणि पुढे जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे। पारू, पुन्हा एकदा तू किर्लोस्करांसाठी धावून आलीस। देवी आई, जिकडं नाळ मनानं जोडलेली असते तिकडं कुणाला काय बी सांगायची गरज लागत नाही। आणि हे समजा मी आपल्या घरासाठी केलं आहे। गावाकडं ना माझी एक मैत्रीण होती, तिच्यासोबत बी माझं असंच जुळायचं। पारू, मला पण बनवशील का ग तुझी मैत्रीण? चला, तुम्ही देवी आई आहात माझ्या। तुमची जागा माझ्या मनात जी आहे ती तशीच राहू दे देवी आई। ती जागा तशीच राहणार आहे ग, ती कुठेच नाही जाणार आहे। पण तू जे काही करतेस माझ्यासाठी, या घरासाठी, ते बघून मैत्रीची भेट द्यावी वाटली। देवी आई, माफ करा, पण भेट म्हणून मी तुमच्याकडे दुसरं काहीतरी मागितलं तर द्याल का? ए पारू, आता काय मागायचंय ग? हा, तुला ना एखादा महागडा दागिना मागायचा असेल, किंवा तुला तुझा तो बोनस हवा असेल, हो ना? दामिनी, जरा गप्प बस ना। अहो परत बोल पारू, काय हवंय तुला? देवी आई, मी उद्या एका ठिकाणी जाणार आहे। माझं लई महत्वाचं काम आहे तिकडं। कदाचित ती माणसं मला आत येऊ देणार नाही। तर समजा मी तिकडं जाऊन तुम्हाला फोन केला तर माझ्यासाठी सबूत टाकाल? पारू, अशा कुठल्या जागी जाणार आहेस तू जिथे तुला आईंच्या शिफारसीची गरज आहे? बोल ना प्रिया। राहू दे, कधी नव्हे ते पारूने काहीतरी मागितलंय माझ्याकडून। तू कर मला फोन, होईल तुझं काम। थँक्यू, पाया पड। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहितीये तू माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाहीस। प्रीतम सर, आज काय वाटेल जे झालं तरी आपल्याला परवानगी मिळायलाच पाहिजे। सिक्युरिटी बघ, ऑलरेडी लोक थांबली आहेत। मला नाही वाटत आज आपलं काम होईल। चला, एक्सक्यूज मी, ऐका ना, ह्यांच्यानंतर आम्ही पण जाऊ का? आमचं पण काम आहे।
कुणाला? मंत्री साहेबांना भेटायचंय? हो. अरे मंत्री साहेबांना भेटायचं म्हणजे काय खाऊची गोष्ट वाटली का तुम्हाला? हा, कोण आहे मी? कोण आहे? अरे मी पी आहे त्यांचा. सॉरी सॉरी बाबा. तुम्हाला पी ए कोण आहे माहित नाही आणि मंत्री साहेबांना भेटायचं. तुमचं जे काय काम आहे ना ते आधी मला सांगा. मला जर योग्य वाटलं तर मी तुम्हाला आज जाऊन देईन. हो पिये. सर हे बघा साहेब, पुण्याच्या जेलमध्ये जे कैदी होते त्यांच्याबद्दल चौकशी करायची आहे आम्हाला. म्हणजे जेलमध्ये त्यांना कोण कोण भेटायला जात होतं आणि तिकडचं समजा CCTV फुटेज आम्हाला बघायचं होतं. आम्ही काय तुम्हाला सिक्युरिटीवाले वाटलो? मंत्री साहेबांना एवढंच काम राहिले. ह्या कैदी काय करतोय, तो कैदी काय करतोय. अरे नक्की कोण आहे तुम्ही? थांबा ना, एक मिनिट थांबा. सांगतो आम्ही कोण आहे ना, सांगतो. 1 मिनिट थांबा. फोन लाव जरा. ते देवी आई इकडं कोणाशी तरी बोलताय का? दे त्यांना फोन. हे बघा, मी कुणाशी फोनवर बोलत नाही आणि इथं वशिल्यावर कुठलंही काम होत नाही. हो पिये, एकदा बोला तर. नाही. बरं, मी स्पीकरवर टाकतो. ओके. नमस्कार, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलते. सर नमस्कार मॅडम. नमस्कार. ही मुलगी जी तुमच्या समोर उभी आहे पारू, तिला योग्य ते सगळं सहकार्य करा. हो मॅडम, शुअर शुअर. थँक्यू. अहो पहिल्यांदा सांगायचं ना किर्लोस्करांच्या इथून आलोय ते. तुम्ही बसा, मी आतमध्ये बोलवतो तुम्हाला. हा. ओ पिये ये इथे. अहो आता काय राहिलं? हे राहिलं. हा. हे घे, बस. नाही नको, राहू द्या. पारू, ह्या लेटरमुळे मेन काम झालं म्हणजे मिळवलं. बरं आपण निघूया. हॅलो. हॅलो हॅलो प्रीतम. प्रीतम कुठे आहात तुम्ही? काय झालं प्रिया, तुझा आवाज असा काय येतं? प्रीतम माझा पाय मुरगाळाय हो. काय मला काय करावं काही सुचत नाहीये. तुम्ही प्लीज या ना घरी. बरं थांब, मी येतो तिकडे. मी येतो. हा, बाय बाय बाय. पारू, हे आज नाही करता येणार. प्रिया पडली आहे घरात, मला तिथे जायला पाहिजे. आपण उद्या करूया प्लीज. सर ऐका, हे बघा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. मी जेलमध्ये जाते माझी. कारण अनुष्का मॅडमवर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. त्यांना जर का जरा तरी भनक लागली ना की आपण त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करतोय, तर त्या आपल्या वाटेत वाटेल ते अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही घरी जा, मी जाऊन येते जेलमध्ये. बरं, सांभाळू ना. जे काय करशील ते सांभाळू. ओके, बाय. मी येतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.